अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय जय गणेश 11 संघ चे दोनही फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना स्ट्राइक एंडवर असेल अक्षय गुधळे, त्याचबरोबर नॉन स्ट्राइक साठी संकेत माळे आणि गोलंदाजी मार्कवर असेल भूषण डायरे. जय गणेश 11 संघाकडून या ठिकाणी पिंपलोळी ग्रामपंचायत मधील खूप सारे पदाधिकारी सदस्य असतील, ग्रामस्थ उपस्थित राहत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन बसायचं आहे. पहा भूषण डायरे, निलेश महाले आपण मंचावर या लगेचच. निलेश महाले, निलेश महाले आपल्याला अगदीच इमर्जन्सी या ठिकाणी बोलवलं जातंय, आपण इकडे यायचंय. प्रत्येक विकेट साठी आदरणीय दीपक दादा सोनवणे यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये असणारे प्रत्येक विकेट साठी बॅटची कडार पकडत आपण पाहतोय. फाईन लेग मध्ये चेंडू जाईल, सी मारे कपार चौकार. दीपक दादा सोनवणे यांच्याकडून एक कॅश प्राइज येत आहे. भूषण डायरेच्या प्रत्येक विकेट साठी रोख 200 रुपयाचे पारितोषिक असेल. जय गणेश 11 संघ पहा काही कामगिरी करतो या मैदानामध्ये. आता मात्र 2 धावा या ठिकाणी मिळवल्या, त्या मात्र या चेंडूवरती पहिला चेंडू जरी एक धाव पहिल्या चेंडूवरती जरी निर्धाव आला असला तरी मात्र दुसरा चेंडू चौकाराच्या दिशेने. तदनंतर आता मात्र तिसरा चेंडू एकेरी धाव मिळवली आहे, ती मात्र जय गणेश 11 संघानं. धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 अंकावरती. पुनश्च भूषण डायरे ऑन फायर हो. आणि या ठिकाणी आपण पाहतो एक चांगला निर्णय या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. षटक संपलं, षटकांती धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 6 या अंकावरती. ओव्हर टू डीजे.
या दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये, कारण उभारी घ्यायची असेल, धावफलक मोठं उभारायचं असेल तर फटके मात्र आता मोठमोठे खेळावे लागतील. पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र भूषण डायर आहे कुठल्याही प्रकारचे मोठमोठे फटके जाऊ देत नव्हता. धावसंख्येवर पूर्णपणे ज्याने ताबा ठेवला, आळा ठेवला आणि रोखली धावसंख्या ते पहिल्या षटकामध्ये. पुढील षटक ऋतिकच्या स्वरूपात पहिला चेंडू, चेंडूने उंची घेतली आहे, आपण पाहतोय झेल पकडण्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज होईल बॅक टू द पवेलियन. चांगला प्रयत्न ऋतिकचा, स्वतःच गोलंदाजी करतोय आणि मात्र झेल पकडण्याचाही स्वतःच प्रयत्न केला आणि तो मात्र यशस्वी ठरवला ऋतिकनं. ओव्हर टू डीजे. जिने आई एकविरे चरणी आदरणीय दिलीप दादा क्षीरसागर अर्थात दक्ष दिलीप क्षीरसागर यांच्याकडून एकविरे आईची ट्रिप होणार आणि त्याचा जो काही खर्च असेल तो मात्र दिलीप दादा स्वतः करणार. एक चांगली मेजवानी या ठिकाणी होती, मात्र ती गमावली आहे सतीश 11 संघानं. मोठा फटका अगदीच आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने चेंडू अडवण्यात या ठिकाणी यश आलंय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली आहे या फलंदाज बॅट्समन गणेशनं. एकेरी धावेची वाढ होईल, धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या अंकावरती. गणेश पेळमारे ऑन फायर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर सज्ज असेल आणि ऋतिक गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू, जबरदस्त गॅपचं प्रदर्शन, चेंडू धावतोय, क्षेत्ररक्षक धावतोय, तत्पूर्वी चेंडू जाईल सीमा रेख. या ठिकाणी गणेश पेमारेने अजून 2 चौकार, तब्बल हॅट्रिक जर का कमावली गणेश पेमारेच्या हॅट्रिक साठी नक्कीच बक्षीस येत होतं, तत्पूर्वी ती हॅट्रिक त्याने गमावली. प्रयत्न असेल पुनश्च बॅक टू बॅक 2 चौकार आले तरी दीपक दादा सोनवणे यांच्याकडून रोख 200 रुपये असतील. तब्बल सलग 2 चौकारांसाठी फटका खेळलाय, उंची दिली आहे, ताकद लावली आहे, चांगला प्रयत्न होतोय आणि हा फलंदाज होईल झेल बाद डीजे. नक्कीच बॅक टू द पवेलियन होताना आपण पाहतोय गणेश पेमारे आणि नक्कीच त्याची जागा घेण्यासाठी निखिल दादा मसने याला आता मात्र फलंदाजी मार्कवर धाडलं गेलंय. मोठा फटका, ताकद लावली, फटका धावतोय, सीमा रेखा पार जाईल, नक्कीच 4 धाव्यांसाठी पुनश्च 4 धावा.
अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे अर्थातच मंडळी मित्रांनो क्रिकेट. कारण याच क्रिकेटमध्ये खूप दूरवरून आलेले खेळाडू असतील, काही लीग मधले खेळाडू असतील, काही इतर गावचे खेळाडू असतील, जे या क्रिकेट खेळामुळे एकत्रित जोडले जातात, एक चांगली मैत्री कमावतात. ते मात्र क्रिकेटमध्ये 2 षटक संपलेत. आपण पाहतोय जय गणेश 11 संघ 12 चेंडूंअंती जाऊन पोहोचले, ते मात्र 15 या धावसंख्येवरती. पुढील षटक अगदीच नौखा गोलंदाज मी तर म्हणेन रोहिदास डायरे याला मात्र धाडले गेले गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. आणि बॅटिंग साठी सज्ज असेल आता मात्र निखिल मसने, त्याचबरोबर अक्षय धुळे. कौतुक असेल अक्षयचं, पहा जो अगदीच स्ट्राईक साठी गेला आणि आता मात्र संघासाठी एक चांगले प्रयत्न करून अजूनपर्यंत त्याने मैदानामध्ये आपली जागा थोपवून ठेवले. धावसंख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात असेल तो मात्र अक्षय, त्याच समवेत निखिल मसने. पहिला चेंडू नगीच कार्पेट लेवलच्या साहाय्याने, मोठी ताकद होती चेंडूला, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. एकेरी धावेवर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल, ते मात्र अक्षय धुळेला. धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 या अंकावरती. नक्कीच तिसरा षटक, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव. दुसऱ्या चेंडूसाठी नक्कीच या ठिकाणी आता सज्ज असेल निखिल मसने आणि गोलंदाजी मार्कवर असेल रोहिदास डायरे. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांची गर्दीपेक्षा मंडळी मित्रांनो नक्कीच जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या हातांच्या गर्दीपेक्षा खेळात उतरायच्या आधी समोर जे काही बसले प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती असते की आपण लगेच उठायचे तिथून, कारण बाउंड्री लाईनला आपण टच करू शकत नाहीयेत. एक रिक्वेस्ट केली जाते समोरून बघा, मंचाच्या समोर जी कोणी व्यक्ती बसली आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून उठायचं लगेचच. आयोजक आपण तिथे लगेचच जायचे, त्यांना उठवा तिथून, कारण ते बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊन बाउंड्री लाईनला टच करतायत. अगदीच निर्धाव चेंडू पुढील चेंडूसाठी सज्ज असेल. पुनश्च चेंडू उंची गाठली आहे आणि जबरदस्त असा हा झेल पकड. पहा मंचाच्या समोर जी काही स्क्रीन समोर मंडळी बसली मित्रांनो, तुम्हाला या मंचावरती खूप साऱ्या खुर्च्या रिकाम्या आहेत. आपण मंचावरती या आणि बसा. हवं तर आम्ही खाली जातोय, मात्र आपण तिथून उठा, कारण जर निर्णयाची वेळ आली तर मात्र तो निर्णय तुमच्यावरती नसेल. कारण प्रत्येक जण अगदीच प्रयत्न करत असतो आपला संघ जिंकावा म्हणून, आणि संघ जिंकते की हारता अशा वेळेस जेव्हा निर्णय तुमच्यावरती येईल तेव्हा मात्र तुम्ही तिथून पळून गेलेले असाल, तिथे तुम्ही नसाल. सो रिक्वेस्ट करतो तुम्हाला, अगदीच कळकळीची विनंती करतोय की आपण स्क्रीन समोरून बाउंड्री लाईनच्या आतमधून लगेचच उठा. पुनश्च फटका खेळलाय, पहा आकाशाची उंची दिली आहे, एक मोठी उंची, चांगला अंदाज गाठतोय तो मात्र हा क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय. अपयश आलं, खूप मोठा अंदाज बांधायचा होता. कारण मंडळी मित्रांनो, कारण चेंडूने उंचीच तितकी गाठली होती, चांगला प्रयत्न होता, त्या प्रयत्नानं मात्र अपयश आलं. चेंडू हातातून सुटला, झेल सुटला. एक चांगलं या ठिकाणी जीवदान असेल या फलंदाजाला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण, धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या अंकावरती. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. नक्कीच पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, चांगला प्रयत्न होतोय या ठिकाणी चेंडू अडवण्याचा. चेंडू अडवला, फेकला, तत्पूर्वी फलंदाज धावचित होईल या ठिकाणी. पहा चांगला प्रयत्न होता धाव कमावण्याचा, मात्र धाव कमावण्यामध्ये अपयश आलं, बाद झाला. बॅक टू द पवेलियन होईल हा फलंदाज. तत्पूर्वी धावसंख्येत वाढ होईल, ती मात्र एकेरी धावेने 25 या अंकावरती. षटक संपला.
3 षटक संपलं, 3 षटकांती धावफलक जाऊन पोहोचलं ते 26 या अंकावरती. तुम्ही जा नरेश, जा तुझा तुझा तिथं, तुझा तू जाऊन बोल तिथं. मित्रांनो जाऊया मैदानाकडे. या इनिंग मधलं शेवटचं षटक असेल आणि चरण कालन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फटका खेळला, ताकद लावली आहे नक्कीच या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल सी मार रेखा पार, षटकार डिझाय. एकदा का विनंती केली त्या विनंतीला एक मोठा सन्मान असतो. आम्ही आमच्या आयोजकांमार्फत विनंती केली की आम्हाला सहकार्य करा आणि असं सहकार्य आपलं असू द्या. दुसरा चेंडू असेल, पुनश्च फटका खेळलाय या ठिकाणी डीप मिड विकेट मध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. क्षेत्ररक्षकाला तत्पूर्वी एकेरी धाव पूर्ण केली आहे, ती मात्र फलंदाज सुधीरच्या समवेत रोशन, निखिलच्या समवेत सुधीर कहारेनं. 2 चेंडू नक्कीच चौथा षटक आणि 2 चेंडू झालेत. पहा पहिल्या चेंडूवरती एक मोठा प्रहार पाहिला आपण, षटकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव, पुनश्च फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय, चेंडू अडवला, क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला, तत्पूर्वी एकेरी धाव पूर्ण. धावफलक पुढे जाईल नक्कीच, एकेरी धावनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या अंकावरती. नक्कीच पहा या इनिंग मधल्या चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आणि धावफलक कुठपर्यंत नेऊन ठेवायचं या येणाऱ्या पुढील 3 चेंडूंवरती हा प्रयत्न असेल. मात्र या फलंदाज सुधीर बरोबर निखिलचा चांगला प्रयत्न करतात आपल्या संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा कमावलेल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा कमावल्या असताना धावफलक मोठं उभारायचं, धावसंख्येला उभारी द्यायची या प्रयत्नानं मोठमोठे फटके देण्याचा प्रयत्न करतायत. पंच धावा किती असतील या चेंडूवरती? 2. नक्कीच 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 36 अंकावरती. अगदीच प्रेरणादायी खेळ आपण पाहतोय, आनंदीदायी खेळ, स्पर्धेच्या दृष्टीनं प्रेक्षक वर्गांच्या अगदीच मनोरंजनार्थ आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा या ठिकाणी गाजतीये, खेळवली जातीये. पुनश्च फटका खेळलाय या ठिकाणी, विकेट मध्ये चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, तत्पूर्वी फलंदाज होईल बाद. धावचीत हा फलंदाज अगदीच कहारे दादाला या ठिकाणी बॅक टू द पवेलियन धाडलंय. या शेवटच्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल, धावफलक जाऊन पोहोचलाय ते 37 या अंकावरती. हेच ते मैदान पहा मित्रांनो, ज्या मैदानावरती कधीतरी अबो 80 वरी स्कोर जातो, कधीतरी 20 वरती त्यांना नाबाद केलं जातं, थांबवलं जातं. कारण पहिली मॅच आपण जी का पाहिली, सेकंड मॅच मध्ये तब्बल 70 धावा याच मैदानावर झाल्या होत्या. तदनंतर प्रत्येक मॅच मध्ये स्कोरला लगाम दिला गेलाय.
पुनश्च एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि यशस्वीरित्या दुसरी धावही या ठिकाणी पूर्ण झाली आहे. षटक संपलं. या इनिंग मधील 4 षटकांची धावफलक जाऊन पोहोचले ते 39 आणि विजयासाठी तब्बल 40 धावसंख्येची गरज असेल ती मात्र सुजल 11 संघाला डीजे. बॅट्समन मैदानामध्ये लगेचच पाठवा. धावफलक जाऊन पोहोचलंय 4 षटकांती. नक्कीच आव्हान ठेवलंय. 39 धावसंख्या म्हणजेच विजयासाठी तब्बल 40 धावांची गरज असेल ती मात्र सुजल 11 संघाला. धावा काढला इथं टिक टिक करत जायचं. खेळाडूंची नावं, बॅट्समन दोघे जण, इथं बॉलरचं नाव बस, आणि बॅट्समन जो काय धावा करेल चौकार षटकार विटकार काय ते. ओपनिंग बॅट्समन नावं सांगा, दोघांची नावं काय आहेत? बॅट्समनचं नाव संकेत रोहिदास. ओके, ओपनिंगला कोण येतो तिकडं? जग जिंकण्याची हिंमत ठेवा, एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा मित्रांनो, एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. ही स्पर्धा आहे, अगदीच जबरदस्त असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय आणि या आयोजनार्थ काहीसे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित, ज्यांचं अगदीच मोलाचं सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी. आज सकाळपासून पाहतोय, मग मंचावरती पाण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर सर्वच साऊंड सिस्टीम असेल, मंडप डेकोरेटर असेल, सर्वांचं अगदीच मोलाचं सहकार्य या स्पर्धेला. आणि तेव्हाच ही स्पर्धा इतकीच आनंदीदायी अशीच सफल ठरते. आपण पाहतोय गुडविंदे दादा वगैरे एक चांगली मदत या ठिकाणी, एक चांगलं सहकार्य होत आहे या स्पर्धेसाठी. कारण खूप मोठी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो, एक स्पर्धा जर का आयोजित करायची असेल आणि खूप मोठे पाठीराखे, एक चांगली आधाराची आवश्यकता असते ती स्पर्धेसाठी, आणि तेव्हाच एक स्पर्धा यशस्वी होत असते. आणि त्याच उद्देशाने, त्याच हेतूने अगदीच ग्रुप ग्रामपंचायत आपण पाहतोय, पिंपलोली ग्रामपंचायत लीग अगदीच यशस्वीरित्या कशी पूर्ण होईल या अर्थानं या आयोजनार्थ सर्वांचं अगदी चांगलंच सहकार्य लाभलं जातंय. सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद असेल. जाऊया मैदानाकडे. 40 धावांचं आव्हान असेल विजयासाठी आणि येणाऱ्या पुढील 4 षटकांमध्ये या ठिकाणी सुजल 11 संघाचे ओपनर्स बॅट्समॅन आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर संकेत, तर नॉन स्ट्राईक साठी रोहिदास. सलामीची जोडी मैदानामध्ये अगदीच तैनात झाली आहे आणि बॉलिंग मार्कवर असेल हाल दत्ता विरले. पहिला चेंडू, पहिलं षटक. विजयाच्या दिशेने दोन्ही संघांची वाटचाल असेल, कारण या प्रीमियर लीगच्या, अगदीच पिंपळी प्रीमियर लीगच्या किताबामध्ये आपलं नाव जर का कोरायचं असेल तर सर्वच संघ अतोनात प्रयत्न करत आहेत. पहा, चेंडूला एक चांगली कलाटणी दिली, फाईन लेग मध्ये चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी.
झेल पकडण्यामध्ये अपयश आलं तत्पूर्वी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्यात. तर मात्र संकेतच्या समवेत रोहिदास या फलंदाजानं धावसंख्येला सुरुवात होतीये, धावा जाऊन पोहोचल्यात. तर मात्र एक चेंडू 2 धावा. ती सुट्टी का 2 दिवस. प्रत्येक संघाचे संघमालक असतील, काही पाठीराखे असतील, प्रेक्षक वर्ग एक चांगला प्रोत्साहन देत आहेत. कारण आपण पाहिलं आज दिवसभरात दीपक दादा सोनावळे असेल, एक चांगल्या आर्थिक स्वरूपात गोडविंदे दादा असतील, माळी दादा असतील, खूप मोठमोठे बक्षीस या ठिकाणी आत्माराम दादा असतील बक्षीस लावतायत, आपले दिलीप दादा असतील आर्थिक स्वरूपात बक्षीस लावतायत. एक चांगली प्रेरणा, एक उत्साह या खेळामध्ये, या लीगला, या स्पर्धेला देत आहेत, जेणेकरून एक स्पर्धा एक आनंदीदायी, एक उत्कृष्ट अशा दर्जाची या प्रतीची ही स्पर्धा व्हावी. आणि म्हणूनच कुठेतरी आर्थिक स्वरूपात बक्षीस लावतायत, जेणेकरून एक स्पर्धक त्याची नक्कीच जाण ठेवेल आणि त्या बक्षिसाला एक मोठा मान देईल. या प्रेरणेत पहा, चेंडूला अगदीच शरीराची यष्टी फिरवत चांगली कलाटणी दिली आहे, उंची गाठली होती, चेंडू पकडण्याचा प्रयत्न होतो या क्षेत्ररक्षकाकडून, चेंडू अडवला, फेकला. तत्पूर्वी धावा होतील पूर्ण 2. पंच 2 बोलला, पंच धावा चौकार. नक्कीच 4 धावा असतील या चेंडूंवरती. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या अंकावरती. सहकार्य असू द्या. पहा, जे लोक बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत तिथपर्यंत चेंडू जर का पोहोचला तर मात्र आमच्या पंचांपर्यंत आपला योग्य तो निर्णय, अगदीच ज्याला आपण म्हणतो एक्झॅक्ट परफेक्ट डिसिजन जो काय असेल तो आपण अगदीच आमच्या पंचांपर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून या स्पर्धेला एक चांगली मजा येईल. जाऊया पुढील चेंडूकडे. चांगला प्रयत्न, ऑफसाईडचा चेंडू होता, चेंडू या ठिकाणी अडवलाय, फेकला. तत्पूर्वी एकेरी धाव पूर्ण. स्वैर चेंडू असेल, पंच आमच्याकडे वळतील. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 9 या अंकावरती. चांगला प्रयत्न होतोय, अर्थातच आपण पाहतोय मग फलंदाज असतील त्याचबरोबर गोलंदाज असेल. गोलंदाज धावसंख्या रोखण्याचा 100% प्रयत्न करतोय, मोठमोठे फटके अगदीच थांबवून ठेवतोय आणि तितकाच प्रयत्न करतायत ते मात्र हे दोन्ही फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याचा. फुलटा चेंडू होता, लेग साईडच्या दिशेने चेंडूला उंची दिली, स्क्वेअर लेग मध्ये झेल सुटतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण या ठिकाणी होतील. 2 धावा या चेंडूंवरती. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पुरा या अंकावरती. पहा मित्रांनो, जेव्हा प्रेक्षक वर्ग बाहेरून योग्य असे निर्णय देतात, पुनश्च डिप्लेक्स स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला उंची दिली, कुठल्याही प्रकारचा फलंदाज क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल सी मार रे कपार षटकार डीजे. ते 17 या अंकावरती. यानंतर होणारी मॅच सार्थक 11 वर्सेस श्री समर्थ 11. दोन्ही संघाचे कर्णधार, चला कर्णधार दोघांनी अगदीच मुख्य मंचाजवळ यायचे नाणेफेकीसाठी. विलंब घेऊ नका. या पुढील मॅचचे कर्णधार आपण श्री समर्थ 11 व सार्थक 11 आपण दोघांनी संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी मुख्य मंचाजवळ यायचे.
मित्रांनो, खेळ पत्त्याचा असो वा आयुष्याचा, खेळ पत्त्याचा असो या आयुष्याचा, तुमचा एका तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकांती धावा जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. चांगला प्रयत्न असेल विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा या दोन्ही फलंदाजांचा. स्लॉन डिलिव्हरी आपण पाहतोय. मिड विकेट मध्ये चेंडूने उंची गाठली आहे, त्यापर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. पण बाउन्स चेंडू पकडला, फेकला, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने स्कोअर कडे जाऊन पोहोचेल ते मात्र 19 या अंकावरती. नाणेफेकीसाठी सार्थक 11 संघाचे कर्णधार श्री समर्थ 11 संघाचे कर्णधार. आपण या मुख्य मंचाजवळ मी नरेश दादा डायरे यांना विनंती केली आपण नाणेफेकी करायची. पुढील सामन्याची नाणेफेकी दीपक दादा सोनवळे आपण नाणेफेकी करायची या पुढच्या मॅच साठी. चांगला प्रयत्न होता, अपील होतीये, यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण. धावसंख्येत वाढ होईल 20 या अंकावरती. विजयासाठी तब्बल 40 धावसंख्येचं आव्हान आहे आणि या 40 धावसंख्या चेस करण्यासाठी पहा दोन्ही फलंदाज अतोनात प्रेम करतायत, कारण प्रयत्न करतायत मित्रांनो. कारण कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता एक चांगली साथ देतात एकमेकाला, एक चांगलं समीकरण आखतात. कारण विजयाच्या दिशेने जर वाट करायची असेल तर वाटचाल करायची असेल तर ही साठ अगदीच विजयापर्यंत ठेवावी लागेल. श्री समर्थ 11 संघ या ठिकाणी टॉस विन झालाय आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारली आहे श्री समर्थ 11 संघानं. पुढील चेंडू सज्ज असेल रोहिदास. स्लॉन डिलिव्हरी आपण पाहतोय. स्ट्रेट हिट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, पकडला, चेंडू फेकला, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एकेरी धावेने स्कोअर कडे जाऊन पोहोचेल 21 या अंकावरती. अजूनही 19 धावसंख्येची गरज असेल विजयासाठी. हे दोन्ही फलंदाज एक चांगला प्रयत्न करतायत, चांगली साथ देतात एकमेकाला. तितकाच प्रयत्न गोलंदाजही करतायत, कारण मोठमोठ्या फटक्यांना चांगला आळा देत असताना पुनश्च कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेखा पार षटकार. गरज. चेंडू चेंडू फेकायचे मैदानात. पहा काय प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज. एक चांगलं कामगिरी करतायत आपल्या संघाच्या विजयाच्या दिशेने. खर तर मित्र म्हणेल हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. कारण एक चांगला प्रयत्न करतायत. अगदीच धावफलक जरी इतकं मोठं नसलं, विजयाच्या दिशेने अवघ्या 40 धावा चेस करायच्या जरी असल्या तरी मात्र गोलंदाज इतका प्रयत्न करतायत की धावसंख्या रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतायत. मोठमोठ्या फटकांना एक आला देत आपण पाहिलं. स्ट्रेट हिट मध्ये चेंडूने उंची गाठली आहे, झेल पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न होता, तत्पूर्वी झेल सुटलाय. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्यात ह्या फलंदाजानं. पुनश्च 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या अंकावरती. म्हणजेच विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज असेल विजयासाठी येणाऱ्या पुढील चेंडूसाठी. जसं आपण नेहमी म्हणतो मित्रांनो की आयुष्यात सोन्याची संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करणं, आणि तेच सोनं हे फलंदाज करतात या मैदानामध्ये. पहा रोहिदास असेल काय आणि संकेत असेल काय, चौकार या चेंडूवरती असेल. तिसरं षटक म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज विजयासाठी असेल ती मात्र सुजल 11 संघाला. या ठिकाणी पहा आमच्या मदतीला भावेश भोईर एक समालोचक या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या प्रीमियर लीग मध्ये नक्कीच सहर्ष स्वागत असेल आणि यानंतर भावेश दादा नक्कीच माझी जागा घेईल त्यात शंका नाही.
जाऊया मैदानाकडे. 12 चेंडू विजयासाठी 7 धावसंख्येची गरज. 2 षटकांती धावा कुठून काढल्यात या दोन्ही फलंदाजांनी. तब्बल 33. स्पर्धा छोटी असो या मोठी मित्रांनो, कारण स्पर्धा स्पर्धा असते. मग माझी ग्रामपंचायत प्रीमियर लीग पिंपळी असो, माझा संघ जो कोणी असेल, माझे सहकारी जे काय असतील, त्यांना सर्वांना एकत्र ठेवून विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक खेळाडू करत असतो. आणि तेव्हाच या खेळाडूंचा एक मान सन्मान अगदीच मोठा या ठिकाणी होत असतो. आपण पाहतोय लाईव्हच्या स्वरूपात खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेलेत. त्याचबरोबर उपस्थित या मैदानावरती प्रेक्षक वर्ग. आपणा सर्वांचं गोडगोड कौतुक असेल या पिंपळी प्रीमियर लीगच्या मदतीनं. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. कार्पेट लेवलच्या साहाय्याने चेंडूला एक ताकद दिलेली आहे. चेंडू अडवला लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. येणारे 11 चेंडू विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. पुनश्च फुलटा चेंडू. काय ताकद लावली आहे. डिपकवरच्या दिशेने चेंडू जाईल. सी मार रे का पार. षटकार. आधी विजयाचा षट. पाहिजे